रमामातांच्या विचारांना अभिवादन. सांगली काँग्रेस भवनात जयंती उत्साहात साजरी. सांगली जिल्हा काँग्रेस भवन येथे आज रमामाता भीमराव आंबेडकर यांची जयंती अत्यंत सन्मानपूर्वक आणि भावनिक वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी रमामाता आंबेडकर यांच्या प्रतिमेला माननीय राजेशजी नाईक, अध्यक्ष सांगली जिल्हा शहर काँग्रेस कमिटी आणि अरुण पळसुले, कार्याध्यक्ष काँग्रेस सेवा दल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला मौलाली वंटमोरे, सचिव शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, मुक्ती कोळेकर, विश्वास यादव, विठ्ठल काळे, शमशाद नायकोडी, जन्नत नायकोडी, मीना शिंदे, मखदूम चाचा, राहुल शिंदे, मुजावर भाई, अर्जुन सुतार, पैगंबर शेख, प्रतीक्षा काळे, दीपक ताटे, राजेंद्र कांबळे यांच्यासह काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना अध्यक्ष राजेशजी नाईक म्हणाले की रमामाता उर्फ माई यांनी अत्यंत कठीण परिस्थितीतून जीवन जगत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मोलाची साथ दिली. बाबासाहेबांच्या कार्याला बळ देण्यामागे रमामातांचे योगदान अतुलनीय आहे. सर्व धर्म, सर्व समाजातील लोकांना त्यांनी आपल्या घरच्यांसारखी वागणूक दिली. बाबासाहेबांच्या पाठीशी त्या कणखरपणे उभ्या राहिल्या. लहानपणीच आईवडिलांचे छत्र हरपलेले असतानाही मुंबईजवळील आजोबांच्या गावी त्यांचे संगोपन झाले. मर्यादित शिक्षण असूनही भारतीय स्त्री प्रत्येक क्षेत्रात पुढे यावी, सक्षम आणि आत्मनिर्भर व्हावी यासाठी रमामातांनी मोलाचे कार्य केले असेही त्यांनी नमूद केले. रमामातांना खरे अभिवादन तेव्हाच ठरेल जेव्हा प्रत्येक भारतीय स्त्री शिक्षित, सक्षम आणि आत्मविश्वासपूर्ण बनेल असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मौलाली वंटमोरे यांनी केले. यावेळी अरुण पळसुले यांनीही रमामातांच्या त्यागमय जीवनावर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी विश्वास यादव यांनी उपस्थितांचे आभार मानले. सांगली जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी, शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, काँग्रेस सेवा दल, महिला काँग्रेस आणि सर्व फ्रंटल संघटनांच्या वतीने रमामाता भीमराव आंबेडकर यांना सामूहिक अभिवादन करण्यात आले. परीक्षा, वेगवेगळा अभ्यास, त्याच्यामागे रमाबाई न शिकलेले असताना सुद्धा त्यांची तळमळ दिसून येत होती. म्हणून तर बाबासाहेब आंबेडकर असं म्हटलं तर वावगं होणार नाही.